इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली. त्यांनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सला महत्त्वाचे अधिकार सोपवले. खोमेनी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये आपलं वस्तान हलवलंय आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आम्ही त्यांच्या बाबतीत आता कुठलीही दया दाखवणार नाही, असं खोमेनी यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे इराणला 2 आठवड्यात बेचिराग करू असा थेट इशाराच इस्रायलनं दिलाय. त्यासाठी इस्रायलच्या सैन्यानं टाइमलाईन सादर केली आहे. इस्रायली वायुसेनेनं पश्चिम इराणमध्ये इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्चरद्वारे हवाई हल्ले केले. लढाऊ विमानांनी डझनभर लॉन्चर आणि इतर सुविधांना लक्ष्य केल्याचं इस्रायलच्या सैन्यानं सांगितलं. त्यामुळे आता हे युद्ध अधिकच पेटणार असून दोन्ही देशांमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.